नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण काही पोलीस भरतीला वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न समजावून घेणार आहोत। तर आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी ही देशातील एक सर्वोच्च संस्था आहे, जे की महाराष्ट्रातील विविध श्रेणीतील पोलिसांना एक प्रशिक्षण देते। अशा ह्या महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमीचे जर आपण ठिकाण जर बघितले तर हे नाशिक आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं बरोबर उत्तर आहे चार्ल्स डार्विन। तर चार्ल्स डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ होता। त्याने एक आपला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता। तर द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर चार्ल्स डार्विन याने लिहिला। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावर NSG च्या धर्तीवर महाराष्ट्रातील विशेष दल कोणते? तर जसे की राष्ट्रीय स्तरावर NSG आपल्याला आढळून येते, तसे जर आपण महाराष्ट्रात बघितले तर आपल्याला फोर्स 1 हे विशेष दल आढळून येईल। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता संबोधला जातो? तर उगवत्या सूर्याचा देश हा जपान आहे। कोणता आहे? तर जपान। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे मुंबई हाय हे नावाचे कोणत्या खनिज उत्पन्नाशी निगडीत येते? मुंबई हाय हे खनिज आपण कोणत्या उत्पन्नाशी आहे तर ते बघितले तर त्याचं उत्तर आहे पेट्रोलियम। मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पन्नाशी निगडीत आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत? महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत? तर याचा पर्याय आहे 288। माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य विधान परिषदेत किती सदस्य आहेत? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। ओके। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात। तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र जर बघितले तर ते आहे इचलकरंजी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाचन प्रेरणा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 15 ऑक्टोबर। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।